नमस्कार मित्रांनो, पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। माघी गणपती आलेले आहेत, त्या निमित्ताने आज आपण अगदी पारिजातकाच्या फुलाप्रमाणे दिसणारे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण त्याचं सारण तयार करून घेणार आहोत। तर सारण तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आहे 2 वाट्या इतका ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे। सेम वाटीने आपण 1 वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ, इथे मी 2 टीस्पून इतकं साजूक तूप घेतलेला आहे, 1 टीस्पून वेलचीची पावडर आणि चिमूटभर मीठ घेतलेला आहे। गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 1 टीस्पून इतकं साजूक तूप काढून घ्यायचं आहे आणि यावरतीच नारळाचा चव संपूर्ण काढून घेतलेला आहे। अगदी 1 मिनिटासाठी बारीक गॅसवरती चांगला परतून घेणार आहोत। नारळाचा चव इथे आपण 1 मिनिटासाठी चांगला परतून घेतलेला आहे। आता बारीक चिरून घेतलेला गूळ जो आहे तो यामध्ये काढून घ्यायचा आहे। मीठ आणि वेलचीची पावडर, आता आपण बारीक गॅसवरती हे चांगलं एकजीव करून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने चमच्याने गूळ चांगला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। या अगोदर सुद्धा आपण आपल्या चॅनल वरती 21 मोदकाचं प्रमाण, त्याचबरोबर जास्वंदीच्या फुलाच्या आकाराचे मोदक कसे बनवायचे, नॉर्मल आपण जे साधे मोदक बनवतो, तिखट मोदक, असे खूप सारे प्रकारचे मोदकचे व्हिडिओ आपल्या चॅनल वरती दाखवलेले आहेत। त्याची लिंक मी खाली देणार आहे, तर त्यावर जाऊन तुम्ही ते बघू शकता। याच पद्धतीने आता आपण गूळ पूर्णपणे मेल्ट करून घेऊया। गूळ इथे पूर्णपणे मेल्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता, आणि बऱ्यापैकी कोरडं सुद्धा झालेलं आहे। आणखीन आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिटासाठी बारीक गॅसवरती सारण चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये जे काही ओलसरपणा आहे तो निघून जाईल। हे बघा, याच पद्धतीने मिक्स करून आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिटासाठी हे चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपलं सारण अगदी मोदक बनवण्यासाठी तयार होणार आहे। 2 मिनिट झालेले आहेत, इथे आपलं सारण मस्त असं कोरडसर झालेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मोदकासाठी लागणारी उकड तयार करून घ्यायची आहे। जोपर्यंत आपलं सारण थंड होते तोपर्यंत आपण पिठाला उकड घेणार आहोत। तर त्यासाठी इथे आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, सोबतच सेम वाटीने आपण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। उरलेलं 1 टीस्पून इतकं तूप आता आपण वापरणार आहोत, सोबत 1/4 टीस्पून इतकी साखर घेतलेली आहे आणि 1 चिमूटभर मीठ घेतलेलं आहे। गॅसवर आपण कढई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये पाणी काढून घेऊया आणि पाण्याला एक उकळ आणूया। पाण्याला इथे उकळ आलेला आहे, यामध्ये काढून घेऊया मीठ, साखर आणि सोबतच 1 टीस्पून इतकं तूप। चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, मिक्स झालेलं आहे। गॅस करून घ्यायचा आहे बारीक आणि यामध्ये पीठ काढून घ्यायचं आहे। तर संपूर्ण पीठ आता आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे। चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, पीठ आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, पीठ इथे आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे। आता आपल्याला लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून 5 मिनिटासाठी हे पीठ असंच ठेवून घ्यायचं आहे। 5 मिनिटासाठी इथे आपण पीठ झाकून ठेवलं होतं। आता आपण हे पीठ एका परातीमध्ये काढून घेऊया। संपूर्ण पीठ इथे आपण परातीमध्ये काढून घेतलेलं आहे। चमच्याने आपण या पद्धतीने चांगलं हे मिक्स करून घेणार आहोत, कारण का पीठ आणखीन गरमच आहे, अजून ते थंड झालेलं नाहीये। तर हलकं चमच्याने आपण हे या पद्धतीने मिक्स करून मळून घेणार आहोत, जेणेकरून पीठ थोडंसं कोमट होईल, मग आपल्याला हाताने व्यवस्थित हे पीठ मळता येईल। हे बघा, 1 ते 2 मिनिटासाठी आपण या पद्धतीने चांगलं हे मिक्स करून घेणार आहोत। एक ते 2 मिनिटासाठी इथे आपण पीठ चांगलं चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हाताने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी
कढईमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, थोडंसं आपल्याला पाण्याचा शिंपडा मारून घ्यायचा आहे आणि अगदी मऊसूद असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर 4 ते 5 मिनिटांसाठी आपण हे पीठ मळून घेणार आहोत। याच पद्धतीने आता आपण हे पीठ मळून घेऊया। हे बघा, एवढं मऊसूद पीठ इथं आपण मळून घेतलेलं आहे। आता आपण थोडासा पिठाचा गोळा यामधून काढून घेणार आहोत। हे बघा, जेवढ्या आकाराचा आपल्याला मोदक तयार करायचा आहे तेवढ्या आकाराचा आपल्याला पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हातावरती चांगला मळून घ्यायचा आहे। हे बघा, इथे मी वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, हाताला लावून घेऊया आणि आता आपल्याला याची पारी तयार करून घ्यायची आहे। तर हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला या पद्धतीने ही पारी तयार करून घ्यायची आहे। हे बघा, आता आपल्याला याच्या कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत। तर अंगठ्याच्या बाजूचं बोट आणि हे बोट अशा 3 बोटांनी आपल्याला या पद्धतीने अशी पारी तयार करून घ्यायची आहे। हे बघा, या पद्धतीने आपण ह्या कळ्या तयार करून घेणार आहोत। थोडंसं तेलाचा हात घ्यायचा जेणेकरून पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही। बघा, आता मध्यभागी आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे। आणि मोदक बंद करून घ्यायचा आहे। हे बघा, इथे आपण मोदक बंद करून घेतलेला आहे। इथे मी एक चमचा घेतलेला आहे। या पद्धतीने आपण जिथे जिथे कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत तिथे या पद्धतीने चमच्याने थोडीशी अशी डिझाईन करून घेणार आहोत जेणेकरून आपल्या कळ्या छान दिसतील। हे बघा, थोडंसं हाताला तेल लावून घेऊया आणि जेवढ्या आपण कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत त्याला फक्त चिमटीने अंगठा आणि अंगठ्याच्या बाजूचं बोट आहे त्याने फक्त त्या पद्धतीने डिझाईन तयार करून घ्यायचं आहे। हे बघा, हे बघा, मस्त असा इथे आपला मोदक बनून तयार झालेला आहे। याच पद्धतीने आता आपण सर्व मोदक तयार करून घेऊया। इथे आपले मोदक वळून तयार झालेले आहेत। आता आपण हे स्टीमर मध्ये ठेवून घेणार आहोत। स्टीमरची जी जाळी आहे त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे या पद्धतीने। बघा, आता आपल्याला एक एक करून मोदक यामध्ये ठेवून घ्यायचा आहे। आपण थोड्या थोड्या अंतरावरती एक एक मोदक ठेवून घेणार आहोत। हे बघा, इथे मी 1 टेबलस्पून इतकं गरम दुधामध्ये थोड्याशा केशरच्या काड्या भिजवून घेतलेल्या आहेत, ह्या सुद्धा आपण यावरती लावून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने आता आपण लावून घेऊया। सर्व मोदकांना आपण केशर लावून घेतलेला आहे। आता आपण हे 10 ते 15 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती चांगले वाफवून घेणार आहोत। स्टीमर मध्ये इथे आपण पाणी चांगलं उकळवून घेतलेलं आहे। आता आपल्याला ही जाळी यावरती ठेवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून घेऊया आणि गॅस मीडियम करून घेऊया। 15 मिनिटांनंतर भेटूया। आता
15 मिनिटासाठी इथे मोदक आपण चांगले वाफवून घेतलेले आहेत. त्यानंतर 5 मिनिटासाठी आपण हे थंड करून घेतलेले आहेत. आता आपण याची प्लेटिंग करून घेऊया. तर अशा प्रकारे इथे आपले माघी गणेश जयंती विशेष पारिजातकाच्या फुलाच्या आकाराचे उकडीचे मोदक बनून तयार झालेले आहेत. येत्या गणेश जयंतीला या पद्धतीने उकडीचे मोदक बनवा आणि बाप्पा सोबत घरच्यांना सुद्धा खुश करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, इट हेल्दी लिव्ह हेल्दी.